पती आणि वडील दोन्ही नाहीत, घटस्फोटित आहेत अशा सर्व बहिणींनी ई-के.वाय.सी याआधी चूक झाली आहे अशा बहिणींनी आणि ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत अशा, म्हणजे 3 प्रकार आहेत बघा. मी तुम्हाला पुन्हा सांगते, ज्यांची ई-के.वाय.सी करताना चूक झालेली आहे अशा बहिणींनी पुन्हा ई-के.वाय.सी करायची आहे. ज्यांनी अजूनपर्यंत ई-के.वाय.सी केली नाही त्यांनी पुन्हा ई-के.वाय.सी करायची आहे. आणि ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत अशा सर्व बहिणींनी पुन्हा ई-के.वाय.सी करायची आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि सावध करत आहे की तुम्हाला पुन्हा कोणाला ई-के.वाय.सी करायची आहे तर अशा प्रकारच्या बहिणींनी पुन्हा ई-के.वाय.सी करायची आहे. तर लवकरात लवकर ई-के.वाय.सी करा. काउंटडाऊन सुरू झालेले आहे, वेळ कमी आहे आणि पुन्हा ई-के.वाय.सी करताना चूक करू नका. कारण की पुन्हा ई-के.वाय.सी करताना तुम्ही चूक केली तर तुम्हाला आता दुरुस्त करण्यासाठी किंवा चूक एडिट करण्यासाठी कुठलेही सरकारने ऑप्शन ठेवलेले नाही. ही तुम्हाला ही शेवटची संधी सरकारने दिलेली आहे.